नमस्कार. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे आणि ती फक्त मजेशीरच नाही तर काहीतरी नवीन शिकवणारी कशी बनवता येईल. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेच्या आधारे आज आपण हेच बघणार आहोत. चला मग सुरू करूया. ऐकलत? किती छान आणि खेळकर सुरुवात आहे. याच मैत्रीच्या भावनेने आपण पुढे जाणार आहोत आणि मुलांच्या सुट्टीला एकदम अविस्मरणीय कसं बनवायचं यासाठीच्या काही कल्पना पाहणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत. आधी सुट्टीचं थोडं प्लॅनिंग, मग वेगवेगळ्या वयोगटांसाठी काय काय करता येईल ते पाहू, आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचे मुलांना नेमके काय फायदे होतात हेही समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. खेळ आणि मजा तर करायचीच आहे, पण ते सुरू करण्याआधी पालकांनी काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सुट्टी सुरक्षित आणि आनंदी जाईल. बघा, ह्या 3 अगदी सोप्या पण खूप महत्वाच्या सूचना आहेत. पहिली म्हणजे दुपारचं कडक ऊन टाळा. दुसरं म्हणजे मुलांना सतत काहीतरी प्यायला देत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, अधूनमधून त्यांच्या खेळात सामील व्हा. तुम्ही बघा, त्यांचा उत्साह कसा दुप्पट होतो आणि नातंही अधिक घट्ट होतं. आता वळूया आपल्या पहिल्या वयोगटाकडे, 3 ते 4 वर्षांची मुलं. आता या वयातल्या मुलांसाठी पाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, सगळ्यात मोठं खेळणं असतं, खरे की नाही. तर मग या वयोगटासाठी जे खेळ आहेत ना, त्यामागचा उद्देश खूप सोपा आहे. उन्हाच्या तडाख्यात मुलांना थंडगार पाण्याचा मस्त अनुभव द्यायचा आणि त्यांना छान रमवून ठेवायचं. ही ॲक्टिव्हिटी किती सोपी आहे बघा. एका मोठ्या टबमध्ये पाणी भरून द्यायचं आणि काही जुन्या बाटल्या, कप दिले की मुलं तासनतास रमतात. आणि गंमत म्हणजे जेव्हा मुलं एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओततात ना, तेव्हा नकळतपणे त्यांच्या डोळ्यांचा आणि हातांचा ताळमेळ, ज्याला आपण आय हँड कोऑर्डिनेशन म्हणतो, तो जबरदस्त सुधारतो. आणि हो, इथे खूप छान गोष्ट सांगितली आहे. खेळ तर झाला, पण पाणी वाया नाही घालवायचं. तेच पाणी नंतर झाडांना घालायचं. म्हणजे बघा, खेळता खेळता पाणी वाचवण्याचा किती मोठा संस्कार मुलांवर होतो. ओके, आता पुढचा टप्पा. 4 ते 5 वर्षांची मुलं. ही मुलं आता थोडी मोठी झालेली असतात नाही का? त्यांना आता स्वतःच्या हाताने काहीतरी बनवायचं असतं. घरातल्या कामात मी मदत करते असं म्हणायला आवडतं. या वयोगटातल्या ॲक्टिव्हिटीजचा उद्देश दुहेरी आहे. एकतर त्यांची जी कल्पनाशक्ती आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे, तिला वाव द्यायचा, आणि दुसरं म्हणजे छोटी छोटी कामं देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचं. जसं की मातीकाम, ओल्या मातीचे गोल गोल लाडू किंवा लांब साप. मुलांना हे करायला प्रचंड आवडतं. किंवा मग घरातल्या छोट्या कामात मदत, वाळवण घालताना, कपड्यांच्या घड्या घालताना, यातून त्यांच्यात जबाबदारीची भावना येते. आणि हो, कोलाळ बनवताना त्यांची एकाग्रता आणि कलात्मक नजर दोन्ही तयार होतात. आणि आता आपण आलोय शेवटच्या वयोगटाकडे. 5 ते 6 वर्षांची मुलं. यांची शाळा आता लवकरच सुरू होणार असते, त्यामुळे सुट्टी आणि शाळा यांना जोडणाऱ्या काही छान ॲक्टिव्हिटीज बघूया. इथला मुख्य उद्देश काय आहे माहितीये? अभ्यासाचा कोणताही ताण न देता शिकण्याची जी एक सवय लागलेली असते ती तुटू द्यायची नाही. म्हणजे सुट्टी संपल्यावर शाळेत जाताना मुलांना एकदम नवीन काहीतरी करतोय असं वाटणार नाही. रोज रात्री झोपताना आजी आजोबांकडून एक नवीन गोष्ट ऐकणं, यातून त्यांची कल्पनाशक्ती वाढते. किंवा मामाच्या गावाला जाऊन आल्यावर तिथे काय काय बघितलं याचं चित्र काढायला सांगणं, आणि पाटी पेन्सिल घेऊन अधूनमधून अक्षरं, अंक गिरवणं, हा एक हलका फुलका सराव त्यांना शाळेसाठी तयार ठेवतो. तर आत्तापर्यंत आपण वयोगटानुसार वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त गंमत-जम्मत नाहीये. या साध्या वाटणाऱ्या खेळांमधनं मुलांना खूप काही मिळतं. चला बघूया ते फायदे नेमके काय आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कृती मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी डिझाईन केल्या आहेत. म्हणजे शाळा बंद असली तरी त्यांचं शिकणं आणि वाढणं हे घरातल्या घरात अगदी आनंदी वातावरणात सुरूच राहतं. आणि बघा, ही स्लाईड किती छान पद्धतीने सगळं सांगतीये. जेव्हा आपण एकत्र वेळ घालवतो तेव्हा नाती घट्ट होतात. शाळेचं प्रेशर नसतं तेव्हा कल्पनाशक्तीला मोकळं रान मिळतं. घरातल्या कामात मदत केल्याने जबाबदारीची जाणीव येते. आणि हो, उन्हाळ्यातले आंबे, करवंद खाताना निसर्गाचा अनुभव तर मिळतोच. तर मग ह्या सगळ्या आयडियाज ऐकल्यानंतर आता एक विचार करूया की ह्या सुट्टीत आपलं कुटुंब अशी कोणती एक नवीन आठवण तयार करणार आहे जी आयुष्यभर लक्षात राहील. कारण सुट्ट्या येत्याच जातात, पण या आठवणीच तर असतात ज्या कायम आपल्यासोबत राहतात.